सुरुवात करायची आहे। दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा, कारण दोन्ही संघांचा हा दुसऱ्या फेरीतील सामना आहे। हा सामना जिंकून तिसऱ्या फेरीत दिलदार बागदांडा संघासमोर कोण रडणार हे आपल्याला पाहायचंय। नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिले षटक घेऊन येतोय टायगर लाईन सासवड संघाकडून ऋषभ शिलदनकर। त्याच्या पहिल्या चेंडूचा सामना करेल सरगम घरत आणि त्याच्या साथीला शुभम दळवी। ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानात। आज क्रिकेटची स्पर्धा आणि आयोजनही सुसज्ज असं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच मित्रांनो, आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं श्री शिवसाई क्रीडा मंडळ महाबगाव आयोजित या स्पर्धेमध्ये मी निनादुजे कदम हार्दिक स्वागत करतोय। आजचा दिवस आपण पाहिलं तर बऱ्याच गोष्टींसाठी विशेष आहे, त्याची माहिती नक्कीच या इनिंगमध्ये मी आपल्याला देईन। पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे। दुसरा चेंडू घेऊन ऋषभ, या स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि फलंदाज सरगम घरत बॅक। सुरुवातीच्या काळात ज्या संघाचा दबदबा होता, मग वेगवान गोलंदाजी, आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो म्हणजे वेस्ट इंडिज। आणि आजच्या दिवशी जर आपण पाहाल तर 1962 मध्ये रिची रिचर्डसन या आक्रमक खेळाडूचा जन्म झाला होता। यावेळेस मात्र टप्पा थोडासा मागे होता, त्यामुळे फलंदाजचा बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क येत नाहीये। रिची रिचर्डसन या खेळाडूने वेस्ट इंडिजसाठी खेळताना 16 षटकं झळकवली होती, तर वन डे मध्ये 5 षटकं झळकवली होती। जवळपास 5900 धावा टेस्टमध्ये आणि 6200 धावा वन डे मध्ये त्यांनी केल्या होत्या। पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाकडे। यावेळेस चांगला चेंडूची गती कमी होती, त्यामुळे बॅकफुट चेंडूला केवळ स्क्वेअर लेगला खेळून काढला। इथे एक धाव मिळते। या एकेरी धावेने जर आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट केली जाते। एकेरी धावेने आपल्या धावांचं खातं उघडलंय, ते म्हणजे फलंदाज विराटने। शुभम दळवी मागील सामन्यात नक्कीच एक आक्रमक खेळ केली होती, यावेळेस जोरकस फटका लगवण्याचा प्रयत्न करतोय। बॅटच्या आउटसाइड एक चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये। यशांच्या मागे आपण पाहतोय यष्टीरक्षक फलंदाज टायगर लाईन सासवड संघाचा प्रतीक भगत आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकात जर आपण विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत झालेत, ज्यामध्ये 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज वृषभने आणि केवळ 3 धावा केवळ दिलेल्या आहेत आणि विकेट ही प्राप्त केले। कारण पहिल्या षटकात विकेट गेल्यामुळे थोडासा दबावाखाली नक्कीच आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात। थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळायचं, या षटकात मोठे फटके लगवण्याची जास्त जोखीम ते घेत नाहीयेत, त्यामुळे धावसंख्या विशेष नाहीये। इथे मात्र बॅटच्या टोळीला चेंडू लागते, चेंडू हवेत, प्रतीक चेंडू खाली येतोय आणि आपल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अजून एक झटका देते प्रतिस्पर्धी संघाला ऋषभ शिलदनकर। थँक्यू डीजे। आता आपण पाहतोय मागील सामन्यातील सामनावीर टायगर लाईन सासवड संघासाठी मागील सामन्यात आकर्षक खेळी करणारा आणि विकेट प्राप्त करणारा विश्वेश पाटील वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय। फलंदाजीसाठी विराट मडवी एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर आपल्या संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहेत, त्यामुळे एक चांगलं बॅटल इथे आपल्याला पाहायला मिळेल। विराट वर्सेस विश्वेश, व्ही वर्सेस व्हीची ही लढाई पाहूया कोण जिंकताय। यावेळेस चांगला चेंडू, या चेंडूला बॅकफुटला जाऊन लॉंगॉनला खेळून काढलाय। लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक ऋषभ जोपर्यंत चेंडू फील्ड करतोय, फेक करतोय, इथे एक धाव सहजतेने पूर्ण होते। तर धावफलकाकडे लक्ष दिलं, धावसंख्या होते ती म्हणजे 4 धावा। तितकीशी चांगली सुरुवात पाहायला मिळत नाही। आता धावसंख्या जमवण्यासाठी नक्कीच नवीन आलेला फलंदाज रफिकला चांगली फटकेबाजी करावी लागेल।
रफिक नेहमीच मधल्या फळीत फलंदाजी करतो, एक पिच हिटर म्हणून त्याची भूमिका आपण पाहिली आहे. यावेळेस स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेज याला आपण म्हणतो, त्यामुळे नक्कीच फलंदाज बीट होतोय. या चेंडूवरती आडबॅटनी फटका लगवण्याचा प्रयत्न होता फलंदाज रफिकचा, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये बरंचसं अंतर आणि यशांच्या मागे नक्कीच पुन्हा एकदा चांगलं यष्टीरक्षण प्रतीक भगत चव्हाण पाहतो. यशांच्या जवळ क्लोज किपिंग करणं मित्रांनो तितकंसं सोपं नसतं. इथे मात्र चेंडूवरती तितकीशी गती नव्हती, मात्र या चेंडूला केवळ खेळून काढलाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक ॲक्शनमध्ये येतोय, चेंडू फील्ड करतोय, फेक करतोय. ज्याप्रमाणे पहिलं षटक आपण पाहिलं ऋषभचं, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आतापर्यंत विश्वेशने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 3 चेंडूत धावा रोखल्यात. आता पाहूया अंतिम 3 चेंडूमध्ये या षटकातील काही धावा विराट जमवणार का. विराटकडून नक्कीच एका चांगल्या खेळीची अपेक्षा असेल टाकदे मांडवा संघाला. इथे मात्र आपण पहा मित्र, चेंडू खेळायचा एका दिशेला होता, बॅटची कडा घेत चेंडू गेलाय दुसऱ्या दिशेला, त्यामुळे एकच धाव मिळेल. एकेर धावेने धावफलक हलता ठेवल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा. पहिला षटक संपलेला आहे, दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेत आणि अद्याप ही धावफलकावरची धावसंख्या ही एकेरी आपल्या पाहायला मिळते, दुहेरी नाही, कारण कोणती बाउंड्री चौकार षटकार आलेले नाहीत. यावेळेस कव्हर शिवून फटका लगवण्याचा प्रयत्न, विघ्नेश तिथे एक चांगला झेल पकडतोय, विश्वेशला यश मिळतंय आणि रफिकला तंबूच्या आशेला माघारी परतावं लागतंय. थँक्यू डीजे करणकडून आपल्याला नक्कीच आज दिवसभरात चांगली गाणी ऐकायला मिळत आहेत आणि अजून 2 दिवस पुन्हा त्याची साथ नक्कीच आपल्याला लाभेल. विश्वेशला विकेट मिळाले, नवीन फलंदाज निहाल पण पाहतोय मिडविकेटला चेंडू खेळून काढतोय, जोपर्यंत प्रसाद चेंडू येतो चेंडू फील्ड करतोय. इथे एक चोरटी धाव घेतली जाते. एकेरी धावेने निहालने आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि टाकदे मांडवा संघाची धावसंख्या होते 2 षटका अखेरीस 3 गडी बाद 7 धावा, 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडू झालेत आणि केवळ 7 धावा आल्यात. याचाच अर्थ धावांसाठी केला जाणारा संघर्ष मित्रांनो आपण पाहतोय. प्रत्येक धावेसाठी झगडावं लागतं इथे, कारण गोलंदाज नक्कीच चांगली कामगिरी करतात. पहिल्या षटकात एक नव्हे तर 2 झटके दिले ऋषभने, त्यानंतर विश्वेशने देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी केली, धावा रोखल्या, विकेट प्राप्त केली. आता 12 चेंडूमध्ये आलेल्या 7 धावा, उर्वरित 12 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत, कारण अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर मात्र टाकदे मांडवा संघाला सामना जिंकणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे आता गेअर शिफ्ट करायला लागतील. या दोन्ही फलंदाजांना, येणाऱ्या फलंदाजांना धावा जमवायला लागतील आणि त्याचबरोबर आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा जोडायला देखील लागतील. इथे पहिला चेंडू, पंच सांगते चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला. बऱ्याच वेळ मित्रांनो आपण पाहतो फलंदाज चेंडू वाईड असेल, दूरवर जाणार आहे म्हणून तो सोडतो आणि पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडू वाईट तर नव्हता, ते चित्रपट पाहिलं. पहिला चेंडू निर्धाव आलाय, शुभमची देखील चांगली सुरुवात. यावेळेस मात्र शर्यतीचा वेध घेणार चेंडू आपण पाहतोय, फलंदाजाकडे लक्ष द्यायचं, पाणी घेऊन जायचं आयोजकांना विनंती आहे. नक्कीच ज्या पद्धतीत चेंडू आला, या चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न होता, चेंडूने थेट शर्यतीचा वेध घेतलाय. एक वेगवान गोलंदाज आहे, त्यामुळे फलंदाजांनी नक्कीच काळजी घ्यायची. धावसंख्या पण पाहतोय, पहिल्या 2 चेंडूवरती धावा येत नाहीयेत. या सामन्याचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 1 चेंडू निर्धाव आला होता, दुसऱ्या षटकात 1 चेंडू निर्धाव, तर तिसऱ्या षटकात आत्तापर्यंत 2 चेंडू झालेत आणि ते दोन्ही चेंडू हे निर्धाव आलेत. त्याच्यामुळे आता गोलंदाज शुभमच्या गोलंदाजीवरती इथे मात्र 1 धाव नक्कीच मिळते. एकेरी धावसंख्या होते ती म्हणजे 8 धावा. धावा कशा जमवल्या जाणार हा नक्कीच एक चिंतेचा विषय ठरतोय, तो म्हणजे टाकदे मांडवा संघासाठी, कारण त्यांचे आघाडीचे फलंदाज बाद झाले, सलामीर तंबूच्या आशाला परतलेत. सलमीरची जोडी स्वस्तात परतले असं मी म्हणेन आणि त्यानंतर आलेला फलंदाज विराट तिसऱ्या क्रमांक एकेरी धावने धावा जमवतोय. रफिक देखील बाद झालाय. इथे मात्र बॅटची कडा घेत चेंडू हवेत आहे, झेल टिपण्याचा खूप प्रयत्न नक्कीच केलाय, तो म्हणजे प्रतीक भगत या यष्टीरक्षकाने, मात्र चेंडू त्याच्यापासून खूप दूरवर गेलेला आपण पाहतोय. इथे देखील 1 धाव मिळेल, केवळ एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळतात. आत्तापर्यंत दुहेरी धाव 2 धावाही पाहायला मिळाल्या नाही आहेत. त्याच्यामुळे धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा, 2 षटकं आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही धावसंख्या एकेरी अंकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र एकेरी धाव येते आणि आता मात्र स्कोरबोर्ड डबल फिगरमध्ये गेलेला आपण पाहतोय. 10 धावा धावफलक लागल्यात, पण त्यासाठी तब्बल 17 चेंडूंचा सामना करावा लागलाय.
अप्रतिम गोलंदाजीचा नजराने इथे पेश केला जातोय टायगरलाईन सासवड संघातील गोलंदाजांकडून, पण इथे मात्र फलंदाजांकडून तितकीशी चांगली फलंदाजी होत नाहीये. बरेचसे फलंदाज मोठे फटके लगवण्याचा प्रयत्न करतायत, चेंडूच्या लाईनमध्ये येत नाहीयेत, पण धावा जमत नाहीयेत. इथे मात्र पंचांचा इशारा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. नोचा इशारा येतोय. नो +1 एकूण 2 धावा मिळतील आणि त्याचबरोबर फ्री हिटची सुवर्ण संधी देखील मिळेल, ती म्हणजे फलंदाजाला. धावसंख्या होते ती म्हणजे 12 धावा. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणार का आणि त्यानंतर धावसंख्या काही आकार घेणार का, कारण अजून ही धावसंख्या पण पाहिली तर 12 झालेली आहे आणि तिसरं षटक हे सांगतेवर समाप्तीच्या दिशेने आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. 5 चेंडू झाले, तिसऱ्या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू असेल. फलंदाज निहाल या फ्री हिटचा फायदा उचलणार का, पुढे सरसावत फटका लगवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र कोणती धाव येत नाहीये. आणि या षटकात जर आपण पाहिलं तर या षटकात तब्बल 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि अजून एका कंजूस षटकाची सांगता झालेली आहे. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना टाकदेवी मांडवा संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 गडी बाद 12 धावा. 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकं म्हणजे 18 चेंडू, 18 चेंडू 12 धावा. याचा अर्थ प्रत्येक चेंडू 1 धाव या दिशेने देखील वाटचाल केली गेलेली नाहीये. धावांची गती खूपच कमी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकं 12 धाव म्हणजे 4च्या सरासरीने धावा आल्यात, ही मात्र मोठी चिंतेची बाब म्हणावी लागेल. सुशांत मात्र येतोय गोलंदाजीसाठी. एक अष्टपैलू खेळाडू आज गोलंदाजीसाठी नक्कीच त्याची निवड केली गेली. पहिल्या सामन्यात ही चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि आता मात्र या अंतिम षटकात पाहायचंय कशी गोलंदाजी होणार, कारण विराटला आता मात्र मोठे खेळणं आवश्यक आहे. विराट पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावतोय आणि चेंडू जातोय फ्लॅट षटकार. नक्कीच महत्वाची, कारण 2 क्षेत्रक्षामध्ये जी गॅप होती तिथे चेंडू खेळून काढला, अन्यथा निश्चितच हा झेल पाहायला मिळाला असता. या षटकाने धावसंख्या होते ती म्हणजे 18 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. सुशांत कमबॅक करणार की आक्रमक फटकेबाजी सुरू राहणार विराटची. इथे मात्र चेंडू उजाशीच्या बाहेर टाकलेला पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांत स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या 19 झालेली आहे. विराट जर अशाच प्रकारची फटकेबाजी करेल तर नक्कीच आपल्या संघाला एका फायटिंग टोटल पर्यंत, अन्यथा आपल्या संघाला तो एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जाऊ शकेल, कारण धावसंख्या कमी आहे. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. इथे मात्र बीट केला जात आहे. टप्पा पडदा चेंडू थोडासा वळसा घेतोय आणि फलंदाज जिथे मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात आहे त्याच्यापासून चेंडू दूरवर राहतोय. निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू झाले, 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. यावेळेस मात्र विराटचा फटका. चेंडू हवेत, चेंडू खाली येतोय, झेल टिपला जातोय आणि इथे मात्र विराटची खेळी संपुष्टात येते. थँक्यू डीजे. आणि नवीन फलंदाज मौलान चौधरी येतोय फलंदाजीसाठी 6व्या क्रमांकावर. सुशांत नक्कीच यश मिळतंय मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात. लॉंग ऑन सीमारेषेवर शुभमने एक चांगला झेल त्याचा पकडलाय. इथे बॅटची आउटसाइड एज आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. ही धावसंख्या विशेष पाहायला मिळत नाहीये, कारण आहे की बाउंड्रीची कमतरता, चौकार षटकांची कमतरता. 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक आहे. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार का? निश्चितच यशस्वी होतोय. चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमारेषे पार. 6 धावांसाठी. आपण पाहतोय धावसंख्या होते ती म्हणजे 26 धावा. अंतिम षटकामध्ये काही धावा येत आहेत आणि आता मात्र सन्मानजनक धावसंख्येमध्ये मजल मारते ती म्हणजे टाकदेवी मांडवा संघ. यावेळेस पंचांच्या इशाऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. नोचा इशारा येतोय. अवांत स्वरूपाची 1 धाव नक्कीच मिळेल आणि फ्री हिटची सुवर्ण संधी देखील मिळेल. धावसंख्या झाली 27 धावा.
5 चेंडू झालेले आहेत, अंतिम चेंडू आणि हा चेंडू म्हणजे फ्री हिट असणार आहे, म्हणजे फ्री लायसन्स. आता पाहायचंय फलंदाज या फ्री हिटचा फायदा उचलणार का. धावसंख्या 27 झालेली, एखाद मोठा स्ट्रोक, एखादी बाउंड्री या सामन्यात नक्कीच चांगली टोटल धाव पाहायला मिळाला. इथे मात्र फटका लगवण्याचा प्रयत्न आहे, इथे झेल टिपला जातोय, मात्र इथे विकेट ही रनआउटच्या स्वरूपात किंवा ग्राह्य धरली जाईल आणि इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी या षटकाची सांगता होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना टाकदेवी मांडवा संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4 गडी बाद 29 धावा, 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर. 24 चेंडूमध्ये 39 धावा आणि आता विजयासाठी 24 चेंडूमध्ये म्हणजे 4 षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता असणार आहे. कठीण असं काहीच नसतं, कारण का आईबाबांचं छत्र नसताना बराक ओबामा महाराष्ट्राचे अर्थातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून APJ अब्दुल कलाम भारताचे पंतप्रधान होऊ शकतात. अर्थातच आपले आराराबांचा विचार केला तर रोजगार हमी अंतर्गत काम करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्थातच उपमुख्यमंत्री गृहमंत्री पद भूषवू शकतात. 27 वर्ष तुरुंगवास भोगून नेल्सन मंडेला शांतीचा संदेश देऊ शकतात. तर आपण पाहतोय शून्यातून आयुष्य उभारलेलं असे व्यक्तींचं व्यक्तिमत्व. अर्थातच आयुष्यामध्ये कठीण असं काही नसतं असं त्यांनी सांगून दिलेलं आहे. मैदानाकडे वळूया मित्रांनो, जिथे 24 चेंडू आणि 30 धावांची गरज. मग हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार? फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर केला जाणार की युक्तीचा वापर केला जाणार? नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलात तर गोलंदाजी करत असताना गतीचा मारा अर्थातच गतीचा वापर की नियंत्रणाचा वापर केला जाणार? गोलंदाजीच्या मोर्चा वती मौलानी येतोय. मौलानी रफिक येतोय. रफिकला लहान बॉलिंग मार्क आणि बाग एंड करून खोलवर टप्प्याचा हा चेंडू अर्थातच फॉरवर्ड पॉइंटच्या क्षेत्रापर्यंत ढकललेला आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली जाते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली जाते. संघाचा श्री गणेशा होतोय. अर्थातच पहिल्या चेंडूवरती आलेली पहिली धाव महत्त्वाची असते, कारण का ह्या चेंडूवरती आपल्या संघाचा अर्थातच रिझल्ट डिपेंड देखील असतो. स्ट्राईक रोटेट येते. नौका फलंदाज आपण पाहतोय समीर स्ट्रायकिंग एंडवर येतोय. हा चेंडू आपण पाहतोय पंचांनी एक अतिरिक्त चेंडू अर्थातच नो चेंडूची घोषणा आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मग या चेंडूवरती नो बॉल गोलंदाजाला नक्कीच त्याच्या
गोलंदाजीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि टुर्नामेंटमधून त्याला बाद केलेला आहे. आता गोलंदाजीसाठी प्रामुख्याचा गोलंदाज म्हणून पहिल्या षटकामध्ये कोणाला आमंत्रण द्यायचं, पहिल्या षटकामध्ये कोणाला पाचारण करायचं, कारण का पहिल्या गोलंदाजाला अर्थातच रफिक लालाला या स्पर्धेतून बाद केलेलं आहे. मग रफिक लालाची जागा भरून काढण्यासाठी कोणता गोलंदाज येईल, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी ठेवली जाईल. मग कर्णधार गोलंदाज म्हणून आपण पाहतोय सरगमला आमंत्रित करतोय. सरगमला पाचारण केलं जाते गोलंदाजी करण्यासाठी. अलिबाग एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपाची गोलंदाजी सरगम कशा प्रकारे फेकली जाईल. अर्थातच डिफेंड करायचे आहेत त्या एकंदरीत 30 धावा. मग निनाद विचार केला 30 धावांचा तर 30 धावांचं हे लक्ष पाहायला गेला तर एक सोपं लक्ष आहे, परंतु सरगम धावांची कंजूसी कशा प्रकारे पाहायला मिळणार. पण पाहतोय मोठा फटका येतोय स्क्वेअरलेगच्या रिजन मध्ये. अर्थातच चेंडू जातोय. फ्री हिटचा हा चेंडू असल्यामुळे झेलबाद होऊ शकणार नाही फलंदाज. एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागल्या जातात. एकंदरीत 4 धावा. अर्थातच जिथे पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना रामधरणेश्वरचा एका साईडला सुंदर डोंगर, दुसऱ्या साईडला कनकेश्वरचा सुंदर डोंगर आणि दोन्ही डोंगरांच्या मध्ये आपण एक सुंदर क्रिकेटचं मैदान देखील अनुभवतोय. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रापर्यंत. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूचं चुंबन घेतलं जातंय. फलंदाजाला मैदानातून परतावं लागेल. तंबूच्या आश्रयाला आमंत्रण डीजे मास्टर. म्हणजे समीरची जागा भरून काढण्यासाठी कोणत्या फलंदाजाला आमंत्रण दिलं जाईल. समीरची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज येतोय मयूर काझारी फलंदाजाचं नाव आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज असेल फलंदाजी करण्यासाठी. अर्थातच वन डाऊन फलंदाजाच्या रूपामध्ये येतोय फलंदाजी करण्यासाठी. आक्रमण केलं जाईल का मयूरच्या माध्यमातून. यस, फलंदाजी करणाऱ्या संघाला एक विनंती असेल, नेक्स्ट बॅट्समन आपला त्वरित तयार ठेवायचा आहे. यस, धन्यवाद. तर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला नौका फलंदाज मयूरच्या माध्यमातून फलंदाजी कशा प्रकारे केली जाईल, कारण का वेळ वाया घालवायचा नसतो. खेळ मग कोणताही असू दे, जर तुम्ही आज वेळ वाया घालवलात ना मित्रांनो, तर उद्या तुम्हाला वेळ नक्की वाया घालवेल. हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय पुढील चेंडू पडतोय फॉरवर्ड स्क्वेअरलेगच्या रिजन पर्यंत. चेंडू ट्रॅव्हल होतोय. अर्थातच एका धावेचं रूपांतर कन्व्हर्जन केलं जातंय. येस, इट इज. टाळ्या वाजवल्या जातात फलंदाजासाठी, कारण का हेच असतं प्रेझेन्स ऑफ माइंड, हेच असते चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अर्थातच ताळमेळ चांगला साधला जातोय. 2 धावांची भर धाव फलकावरती पडते. 2 धावांच्या मदतीने 7 धावांपर्यंत आमचे स्टॅटिस्टिशियन आमच्यापर्यंत मेसेज पोहोचवतात. 7 लॉस ऑफ 1 विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉकर लाईनचा उपयोग केला गेला होता. डेंजर झोन मध्ये फलंदाज. अर्थातच आपण पाहतोय मयूर याला धावत असताना, परंतु एका धावेची पूर्तता. जिथे पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे तब्बल 8 धावा. आता इक्वेशन चेंज झालेला आहे. 18 चेंडू आणि धाव जिंकण्यासाठी सामना गरज असणार आहे ती 22 धावांची. मग 18-22 हे इक्वेशन कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल आपण पाहतोय आमचे पंच रामजी हले आणि मोहम्मद सर यांना. अर्थातच एक मोठे क्रिकेटचा अनुभव असणारे पंच आपल्याला लाभलेले आहेत. त्यांना देखील या क्रिकेटच्या या सामन्याच्या माध्यमातून धन्यवाद देऊ इच्छितो, कारण का आपण पाहतोय रेवदंडा या गावातून दोन्ही पंच बिलॉंग्स करतात आणि तेवढ्या लांबचं अंतर या स्पर्धेसाठी त्यांनी देखील कापलेलं आहे. आणि आजच्या दिवसामध्ये अर्थातच एक तटस्थ पंचांची भूमिका त्यांनी देखील निभावलेली आहे. त्यांच्या वेटीशी गाठीशी पाठीशी एक मोठा क्रिकेटचा अनुभव आहे. मग रेवदंडाचा विचार केला तर राम हाले, जानू हाले, मग अलिबागमध्ये अर्थातच व्यावसायिक क्रिकेटपटू कोणी आणलं तर जानू हालेंचं नाव अर्थातच पुढे येतं. नक्कीच ही चर्चा आपण चालू ठेवू क्रिकेटच्या माध्यमातून. अर्थातच जिथे आपण मैदानाच्या कडे वळूया, जिथे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज योगेश. षटकातील पहिला चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल अलिबाग एंड कडून.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, अर्थातच बॅक टू द बॉलर खेळून काढलेला आहे हा चेंडू. अर्थातच एका धावेवरती समाधानी राहणार का फलंदाज, आणि प्रश्नाचं उत्तर हो मिळालेलं आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली जाते, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना 9 धावांपर्यंत. आता इक्वेशन चेंज झालेलं आहे. येणारे 17 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 21 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जाणार की रोखल्या जाणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. अर्थातच एका धावेवरती समाधानी राहावं लागेल फलंदाजाला. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ते 10 धावांपर्यंत, जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय एक तंत्रशुद्ध स्वरूपाची फलंदाजी होत असताना. कारण का अर्थातच मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले जातात. प्रयत्नांची पराकाष्ठा नाण्याच्या दोन्ही बाजूने पाहायला मिळते मित्रांनो. हा चेंडूवरती आपण पाहतोय गोलंदाज आपलं नियंत्रण भरकटतोय कुठेतरी. एक अवांतर चेंडू पडतोय मैदानाच्या वरती, नो चेंडू पडतोय. या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजाकडे असणार आहे. मोठा फटका येणार का या चेंडूवरती, प्रामुख्याचा प्रश्न उपस्थित असेल. उपस्थित प्रश्नांचं उत्तर या चेंडूच्या माध्यमातून दिलं जाईल मित्रांनो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता. बॅक टू द बॉलर, लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं होतं फलंदाजाने. अर्थातच या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक धाव घेतली जाते. तुझ्याकडे फलंदाजी असली, तुझ्याकडे ताकद असली तरी काय झालं, माझ्या गोलंदाजीमध्ये तितकाच दर्जा आहे, माझ्याकडे क्लास आहे. माझा फॉर्म आज टेम्पररी असला तरी काय झालं, माझा क्लास हा परमनंट आहे. गोलंदाज आपण पाहतो योगेशच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना पुनश्च एकदा तीच पुनरावृत्ती. अर्थातच अवांतर स्वरूपाचा हा चेंडू नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. अर्थातच एक स्वरूपाची धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते ते म्हणजेच 13 धावांपर्यंत. आपण पाहतोय जिथे दुसरं षटक मार्गस्तरावरती आहे, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. योगेशला पाचारण केलं गेलं होतं, तिथे 30 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय संघ फलंदाजी करत असताना मयूर आणि विश्वेश अशी जोडी. मोठा फटका येतोय. अर्थातच डीप कव्हरच्या रिजनवरती चांगला फटका होता. या चेंडूवरती झेलबाद होणार नाही फलंदाज. फ्री हिट होता. अर्थातच षटकातील 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट स्वरूपाची गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या वरती. या चेंडूवरती अर्थातच एक धाव प्राप्त केली गेली होती. स्ट्राइक रोटेट केली. स्ट्राइकिंग एंडवरती आपण आता विश्वेशला पाहतोय. मुख्याचा फलंदाज अर्थातच खोलवर टप्प्याचा हा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून. प्रयत्न येतोय अंगलटी. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती. अर्थातच चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न हा प्रयत्नच राहिला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. अलिबाग एंडकडून पुढील चेंडू फेकला जाईल. या चेंडूवरती पुनरावृत्ती, तोच क्षेत्र निवडलं जाते. कार्पेटच्या आधारे डान्सिंग डाऊन द विकेट. एका धावेची पूर्तता होते. फेकी चांगली येते. यष्टीरक्षक त्याची भूमिका आपण पाहतोय चोख बजावत असताना. दुसऱ्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजेच 15 धावा. अर्थातच आपण पाहतोय सरासरी तितकीच चांगली राखली जाते. जिथे 7.5 ची सरासरीची गरज होती आणि 30 सरासरी आपल्याला पाहायला मिळते. मग 24 चेंडू आणि 30 धावा काय, आणि 12 चेंडू आणि 15 धावा काय, इक्वेशन सेमच आहे. परंतु दबाव, दडपण, प्रेशर कोणत्या संघाच्या वरती असेल येणारा काळच ठरवेल मित्रांनो. कारण का वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाते. विराट येतोय, मग विराटला विराटच कामगिरी करावी लागेल. कारण का आज नाही तो कब नाही असा एक मंत्र त्याला दिला जातोय. कारण का विराटच्या माध्यमातून संघाच्या पाठीराख्यांना एक मोठी आशा असेल. आशेचा किरण म्हणून आज विराटला प्रकट व्हायचं आहे. मग आपल्या संघाची जर्सी, आपल्या गावाचं नाव आपल्या पाठीवर आहे. आपले पाठीराखे आपल्या संघाच्या विजयाची वाट पाहत आहेत. परंतु त्या विजयाला गवसणी कशा प्रकारे घालायची. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण विश्वेश आणि मयूरचा विचार केला तर त्यांचेही प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानात चालू असताना आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अलिबाग एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू गतीचा पुरेपूर वापर केला गेला विराटच्या माध्यमातून. विराट गती आपण म्हणू या चेंडूवरती फेकली गेली होती. अर्थातच नियंत्रणानिशी गोलंदाजी पाहतोय. एक तंत्रशुद्ध स्वरूपाची गोलंदाजी ज्याला म्हणतात तीच विराटकडून आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वेश स्ट्राइकिंग एंड वरती.
हा चेंडू पण तोच आणि आपण पाहतोय दाद मागितली जाते, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच तटस्थ आहेत, नक्कीच म्युच्युअल डिसिजन घेतील. त्यांचा डिसिजन ते आपल्याला नक्कीच थोड्या वेळात सांगणार आहेत. परंतु चांगली गोलंदाजी मित्रांनो, एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत विराटच्या गोलंदाजीसाठी, कारण का तिसरं षटक हाताळण्यासाठी विराट आला होता. पाचारण तू फक्त यष्ट्यांच्या मागे पकडायचं काम कर. विराटसाठी टाळ्या वाजल्या जातात आणि का नाही मित्रांनो, वाजल्या गेल्याच पाहिजेत, कारण का खरा उतरतोय कर्णधाराच्या नक्कीच डिसिजनवरती. संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी अर्थातच एक चांगली कामगिरी करत असताना विराटच्या षटकातील पुढील चेंडू पण पाहतोय मोठा फटका येतोय डिस्क्वॉलिफायच्या रिझन मध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट आपण पाहतोय, चेंडू जातोय सीमा फलंदाज मयूर याला मैदानातून बाहेर एक मोठा हादरा बसतोय. अर्थातच घाई करा पण अति घाई नको, अति घाई संकटात नाही म्हटलं जातं डीजे मास्टर. दुसऱ्या बाजूला विराटचा विचार केलात ना तर कनकेश्वराचा आशीर्वाद त्याच्या देखील वेटीशी गाठीशी पाठीशी आहे आणि त्याच्याच जोरावरती कोणता फलंदाज की कोणता गोलंदाज चांगली कामगिरी करणार. अर्थातच अलीकडच्या आलेल्या चेंडूवरती एक धाव जमा केली गेली होती. षटकातील शेवटचा चेंडू एकला जातोय, फसतोय, चकतोय, उभा ठेवतोय फलंदाजाला. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता, षटकाची सांगता आपण पाहतोय. मग तिसऱ्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजेच 20 धावा. आता येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची पूर्तता कशा प्रकारे केली जाईल. येणारे 6 चेंडू 10 धावा. अर्थातच टायगर लेन सासवणे की आपण पाहतोय टाकादेवी मांडवा हा संघ. अर्थातच दोन्ही संघ एकाच क्षेत्रामधून खेळायला ही स्पर्धा खेळायला आलेले आहेत. ही स्पर्धा दोन्ही संघ नावाजलेले आहेत. चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या पटलावरती 6 चेंडू आणि 10 धावा एक सोप्पं आव्हान म्हणताना येईल मित्रांनो, परंतु खेळ म्हटला की सोप्पं आणि अवघड असं काहीही नसतं. ज्याचे प्रयत्न प्रामाणिक असतात ना निनाद, तोच एक सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात सर्वोत्कृष्ट संघ ठरवला जातो. मग खेळ कोणताही असो, क्रिकेट असो, कबड्डी असो वा बैलगाडी असो, अर्थातच प्रयत्न प्रामाणिक पाहिजे, मग यशाला देखील मार्ग नसतो. शेवटच्या गोलंदाजी करण्यासाठी निहालला पाचारण केलं जाते. अंतिम षटक डेथ ओव्हर हाणामारी करण्याचं हे षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. निहालच्या षटकातील पहिला चेंडू गतीचा पुरेपूर वापर आणि त्याचाच वापर फलंदाज करतोय. ठोकतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरून षटकारा साडी. येणारे आणि 4 धावांची आवश्यकता. निहाल वन्स अगेन ऑन बॉलिंग मार्क. अखूर टप्प्याचा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि यस इट इज विकेट नंबर 2 डाऊन फॉर टायगर लेन सासवणे.
+2 4 धावा जमा केल्या जातील की 1+3 4 धावा जमा केल्या जातील, नक्कीच येणारा काळ ठरवेल मित्रांनो. परंतु नक्कीच निहालचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला म्हणून काय झालं, माझ्याकडे ती क्षमता आहे, माझ्याकडे तो अनुभव आहे आणि त्याच्या सर्वांच्या जोरावरती मी सुद्धा गोलंदाजी करू शकतो. स्ट्रायकिंग एंडला नौका फलंदाज आपण पाहतोय सुशांत, याला सुशांत सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडवरती. टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रावरून निवडला जाते. अर्थातच एका धावेची पूर्तता केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा सजल्या जातात, त्या म्हणजे 27 धावा. येणारे 3 चेंडू शिल्लक असतील आणि हा सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 3 धावा. तीन चेंडू 3 धावांची आवश्यकता. निहाल ऑन बॉलिंग मार्क. आपण पाहतोय अलिबाग एंड कडून सज्ज होत असताना निहाल कशा प्रकारची गोलंदाजी करणार, गतीचा पुरू वापर केला जातोय निहालच्या माध्यमातून. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला विश्वेश नावाचं वादळाला कशा प्रकारे रोखलं जाईल. विश्वेश ऑन स्ट्रायकिंग एंड. टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअरलेगचं क्षेत्र निवडलं जाते. अर्थातच डिक्लेअर झोन आहे, घोषित क्षेत्र आहे. एक धाव पुनश्च एकदा घेतली जाते. आता येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय या सामन्याच्या माध्यमातून बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आपण पाहतोय. या सामन्याच्या माध्यमातून टायगर लेन सासवण्याच्या समोर उभा ठाकलाय, तो म्हणजेच टाकादेवी मांडवा. चला मित्रांनो, वेळ वाया घालवायचा नाही, वारंवार सूचना द्यावी लागते. कारण का कसं असतं, तुम्ही आमच्यासाठी थांबू शकता, आम्ही देखील तुमच्यासाठी थांबू शकतो. ओके, व्हॉलेंटियर्स बॉन्ड लाईनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. स्वयंसेवक आपलं काम पूर्ण करायचं आहे. 2 चेंडू 2 धावा. आपण पाहतोय पुनश्च एकदा 1 धाव, घोषित क्षेत्र. आता अंतिम चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. मित्रांनो, टाळ्या वाजवायच्या असतील, कारण का जर हा सामना आवडला असेल तर नक्कीच या सामन्यासाठी टाळ्या वाजवायला लागतील मित्रांनो. कारण का खेळाडू हा मैदानात उतरल्यानंतर एक कलाकार सुद्धा असतो आणि कलाकारांना टाळ्यांची भूक असते मित्रांनो. टाळ्या वाजवल्या गेल्या पाहिजेत, कारण का 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. अर्थातच स्ट्रायकिंग एंड विश्वेशला आपण पाहतोय. मग विश्वेश 1 चेंडूवरती 1 धाव कशा प्रकारे पूर्ण करणार, की नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर निहालच्या माध्यमातून 1 धाव रोखली जाणार का. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव देखील पाहायला मिळतोय आपल्याला मित्रांनो. चला मॅच ऑन. पंच सामना चालू करायचा आहे, वेळ वाया घालवायचा नाही. शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील 1 चेंडू 1 धाव. पिन ड्रॉप सायलेन्स. फुल टॉस चेंडू, चेंडूला टोलवला जातोय फॉरवर्ड स्टॉल लेग वरून षटकारासाठी. अर्थातच हा येणारा सामना असेल तिथपर्यंत आपण पाहतोय माझे साथी समालोचक प्रितेश पाटील येतील माईकवर, त्यांना देखील आमंत्रण असेल. परंतु मित्रांनो, तुम्ही नाव विसरायचं नाही. निखिल पडते तुमची थोड्या वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. आयोजकांना विनंती असेल, मॅन ऑफ द मॅच हा सामना झाल्यानंतर द्यायची आहे हेतू, की आता द्यायची, आता देऊन टाकायची. यस, मान्यवरांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय विश्वेश याला. विश्वेशला विनंती असेल एक थोड्या वेळासाठी यायचं आहे. विश्वेश
मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचा सामना राहील. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी नंतर द्यायची आहे. मान्यवर धन्यवाद. येस, सामना झाल्यानंतर आपण त्यांना नक्कीच त्याचा गौरव करणार आहोत, त्याला यशोचित मान सन्मान करणार आहोत. तिथपर्यंत मी पुनश्च एकदा घेऊन चलतो माझा साथी समालोचक प्रितेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद.